लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनीपासून. तर आता इथे नंदिनीला कॉल येतो आणि आता तो कॉल जीवाचा असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवाच्या डोळ्यात अश्रू असतात आणि त्याने कॉल केलेलं असतं बघा प्रेक्षक हो नंदिनीला. आता नंदिनी बघते पसारेवाला लिहिलेलं असतं, पण ती उचलतच नाही आता तो कॉल. तर आता ती बघते त्या कॉलकडे, पण ती उचलतच नाही आणि कट करते बघा प्रेक्षक हो. तर आता जीवाला खूप राग येतो. चकाचक बाई फोन का उचलत नाहीये माझा, असं म्हणतो आता तो. खूप भावूक असतो बघा प्रेक्षक हो तो. हे असं झालं तर कसं होईल? माझं म्हणणं जर तिच्या कानावरच पडलं नाही तर कसं होईल, असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तिच्या मनातल्या कालच्या आठवणी कधीच पुसल्या जाणार नाहीत. नाही नाही नाही, मला ना काहीतरी करायला हवं, असं म्हणतो आता इथे जीवा. काय करू असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. तर आता परत कॉल करतो बघा प्रेक्षक हो तो. तर आता इथे आरुषीला कॉल केलेलं असतं त्याने. ताई इथेच आहे, मी देते असं म्हणते आता इथे आरुषी. ताई जीवा जिजूचा फोन आहे, तो खूप रडतोय असं म्हणते आता इथे आरुषी बघा प्रेक्षक हो. अभ्यास नाही का तुला, असं म्हणते आता इथे नंदिनी. तेच करायला जाते असं म्हणते ती. जिजू असं म्हणते आता इथे आरुषी. मी ना फोन स्पीकरवर ठेवते, तू बोलून घे, तुला काय बोलायचं ते. हा असं म्हणते आता इथे आरुषी बघा प्रेक्षक आणि स्पीकर ऑन करते ती. तर आता आरुषी बाहेर जाते बघा प्रेक्षक स्पीकर ऑन करून. हाय नंदिनी असं म्हणतो आता इथे जीवा रडत रडत बघा प्रेक्षक. तर नंदिनीलाही रडायला येतं. कशी आहेस तू, हे बघ स्वतःला कामामध्ये गुंतून घेऊन गुंता सुटणार नाही, असं म्हणतो आता इथे जीवा. गुंता सुटलाय असं म्हणते आता इथे नंदिनी. असं तुला वाटतंय असं म्हणतो आता इथे जीवा. पण माझं काय, असं म्हणतो आता इथे जीवा. माझं काय, मी आता कुठे जिथे गुंतायला हवं होतं तिथे गुंतत चाललो होतं, असं म्हणतो जीवा. गुंतणं मला आवडू लागलं होतं, असं म्हणतो आता इथे जीवा. खूप छान वाटायला लागलं होतं, पण एखादं गोड स्वप्नामध्ये हरवलं असताना कुणीतरी जागं केल्यासारखं वाटतंय, असं म्हणतो जीवा. तुझ्यामुळे मला नात्यांची, आयुष्याची, स्वप्नांची क्लॅरिटी यायला लागली होती, असं म्हणतो आता इथे जीवा. नंदिनी तुझा हात धरून आवरायला आणि सावरायला शिकलो होतो मी. तुझ्याशी बोलत असताना इतकं छान सुसायला लागतं ना मला, असं म्हणतो आता इथे जीवा. सॉरी सॉरी असं म्हणतो तो. सॉरी असं म्हणतो तो. ऐक ना असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर नंदिनी फोन बंद करणारच असते, तेवढ्यातच तो बोलतो बघा प्रेक्षक हो. तुला त्रास होत असेल, आम्ही ह्या विषयावर बोलूया नको, पण तुला खऱ्या मनाने सांगतो, असं म्हणतो तो. तुला खूप मिस करतोय मी, खूप शांत शांत वाटतंय, असं म्हणतो जीवा. आणि तुला माहिती आहे ना, मला इतक्या शांततेची सवय नाही आहे. मला ना सतत तुझी बडबड ऐकायची आहे. तर तेवढ्यातच शिट्टी वाजते बघा प्रेक्षक हो. मी फोन कट करते असं म्हणते आता इथे नंदिनी. नाही 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 ना प्लीज, असं म्हणतो आता इथे जीवा. प्लीज नको ठेवूस, तुला हे सगळं ऐकायचं नाही, असं म्हणतो आता इथे जीवा. आपण हे नको बोलूया, असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. आज काय जेवायला काय बनवलंयस? खिचडी, असं म्हणतो आता इथे जीवा. की वरण भात? तुझ्या हाताचा वरण भात खूप मिस करतो यार, असं म्हणतो जीवा. तू एक काम कर ना, तू माझ्यासाठी ना वरण भात घेऊन येशील, असं म्हणतो आता इथे जीवा. आणि ना रुसून बस माझ्यावर, अजिबात बोलू नकोस तू माझ्याशी, असं म्हणतो जीवा. मी माझी ट्रिक वापरेन, असं म्हणतो तो. जीवाची ट्रिक, हा असं म्हणतो जीवा. आणि खूप रडतो तो. जे लहान मूल रसल्यावर फक्त एक आई करते, एक घास आईचा असं करतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे आरुषी सगळं ऐकत असते. एक घास बाबांचा, असं म्हणतो आता इथे जीवा. तर नंदिनी पण खूप रडत असते आता इथे. आणि एक घास जीवाचा, असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे बंद करते बघा प्रेक्षक होते आपला फोन. आणि आता इथे जीवा नंदिनी खूप रडतात. तर आता खूप इमोशनल गाणं चालू केलंय बघा प्रेक्षक हो. आणि दोघे खूप रडायचं दाखवल्याने आता इथे सगळं थांबून आरुषी बघत असते. कधी कधी असं वाटतं ती कधीच वापस येणार नाही. वापस ये यार, तू प्रेम आहेस माझं, असं म्हणतो बघा प्रेक्षक हो जीवा. मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय, असं म्हणतो जीवा. देवा प्लीज, असं म्हणतो आता इथे जीवा. प्लीज नंदिनीला वापस पाठव देवा, असं म्हणतो आता इथे तो. तर नंदिनी खूप रडते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या आपल्या खोलीमध्ये येते आणि म्हणते, बाप रे, तुला सांगते माझं 1 सेकंडसाठी हार्ट स्किप झालं होतं. मला वाटत होतं की पारने माफ केलं की काय त्या जीवाला. ते शक्य नाहीये रम्या, असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक हो. कारण विश्वासघाताच्या आगीमध्ये विश्वासघाताची आहुती पडले. पारच्या मनामध्ये आता जी आग लागली आहे ना, ती कधी आणि कोणीही विझवू शकणार नाही, असं म्हणते आता इथे विश्वत्या. आता आपल्याला एकच काम करायचं आहे रम्या, आता ही आग सतत धुमसत ठेवायची, असं म्हणते आता इथे वसवत्या. आणि म्हणूनच आज मी मीडियाला फोन केला होता, असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक. तर आता इथे रम्या मिठी मारते वसवत्याला. काय गल्लत काम केलंस तू, असं म्हणते आता इथे रम्या. तुझे कॉन्टॅक्ट खूप छान उपयोगी पडल्यात आज, असं म्हणते रम्या. फक्त माझे नाहीत रम्या, तुझ्या बाबांचे कॉन्टॅक्ट सुद्धा उपयोगी पडले, तसं म्हणते आता इथे वसवत्या. बाबांचे, असं म्हणते रम्या. म्हणजे रम्या तुझे बाबा ना एका समितीला पार्टीला पाठिंबा देत होते, असं म्हणते ती. कुठल्या समितीला ग, असं म्हणते आता इथे रम्या. संस्कृती संरक्षक समिती, असं म्हणते ती. त्या समितीशी काम करता करता अनेक लोकांना त्यांनी समज दिली. कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त होताना वाचवले. जेव्हा मुली नसती फायदा घेऊन वागायचे ना, जेव्हा तिथे तिथे समाजाविरुद्ध गोष्टी घडायच्या, तेव्हा तिथे तिथे तुझे बाबा या समितीबरोबर मोर्चा घेऊन जायचे आणि त्या लोकांना वाटणीवर आणायचे, असं म्हणते आता इथे वसवत्या. कान धरायचे त्या लोकांचे आणि त्यांना चांगल्या विचारांनी वागायची समजही द्यायची, असं म्हणते आता इथे वसवत्या. आज त्या समितीच्या बायकांना
मी आपल्या घरातले व्हिडिओ पाठवले आहेत रम्या असं म्हणते आता इथे वसवत्या आणि त्यांना मोहितेंच्या घरी देखील पाठवले असं म्हणते आता इथे वसवत्या. वॉट असं म्हणते आता इथे रम्या आणि हसते ती. आई अगं काय सांगतेस तू, बाप रे असं म्हणते आता इथे रम्या. अगं या समितीच्या बायका घरी गेल्या म्हणजे त्यांनी काव्याच्या तोंडाला काळं फासलं असणार ना असं म्हणते आता इथे रम्या. मला नाही वाटत असं म्हणते आता इथे वसवत्या. का असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे वसवत्या म्हणते ती नंदिनी मध्ये आली असेल ना वाचवायला तिच्या बहिणीला असं म्हणते आता इथे वसवत्या. आणि इथे जसा पार्थ आला मध्ये तसंच असं म्हणते वसवत्या. देशमुखांची अब्रू चव्हाट्यावर आला नको म्हणून मी मध्ये आलो असं म्हणते आता इथे रम्या. आज सोशल मीडिया उघड आणि बघ, आज त्या दोघांची किती मीम्स बनवायला सुरुवात केली आहे. कधी कळतच नाही हा कुठल्या जगात वावरतोय असं म्हणते आता इथे रम्या. ह्या जगाने कितीही चिकलपेक केली नाही लोकांवरती तरीही ही पार्थ आणि नंदिनी मात्र आपलं मोठेपणा कधी सोडणार नाही असं म्हणते वसवत्या. मग आपण काय करायचंय असं म्हणते आता इथे रम्या. बघा प्रेक्षक हो, आता आपण वाट बघायची असं म्हणते आता इथे वसवत्या. बघा प्रेक्षक हो, ही दोघे जण काय निर्णय घेतात त्याची वाट बघायची, कारण हे दोघं जे काही निर्णय घेतील त्यावरून आता आपल्या पुढच्या प्लॅन्सचा विचार करता येईल असं म्हणते आता इथे वसवत्या. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे रम्या जरा घाबरते, तर आता इथे वसवत्या मात्र खूप खुश असतात. तर आता इथे दाखवले बघा प्रेक्षक हो देशमुखांचं घर. तर आता इथे अनिशा आणि काव्या एकमेकांना मिठी मारतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या अनिशाला म्हणते बरं झालं ग तू आलीस अनिशा असं म्हणते आता इथे काव्या. मला काय दुखलं खुकलं ना तर नंदिनी त्याच्या कुशीत जायचंय आणि घट्ट मिठी मारायची असं म्हणते काव्या. पण आता सगळं गमावून बसले ग मी अनिशा असं म्हणते काव्या. माझ्या नंदिनी ताईला सुद्धा आणि माझ्या देशमुखांना सुद्धा असं म्हणते काव्या. हे बघ काव्या तू रडू नकोस असं म्हणते अनिशा. मी आहे ना तुझ्यासाठी असं म्हणते ती. ही तुझी खारुताई कायम तुझ्या बाजूनी आहे ग असं म्हणते आता इथे अनिशा. तू आहेस ग अनिशा असं म्हणते आता इथे काव्या. बघा प्रेक्षक हो, पण मला माझा बोक्का पण पाहिजे ना असं म्हणते आता इथे काव्या. आता कुठे हवावासा झाला होता तो आणि का होऊन बसलंय ग हे असं म्हणते आता इथे काव्या. आता वाटतंय आधीच तुझा हा काला हवा होता असं म्हणते काव्या. आणि ह्यांच्याबद्दल जे काय वाटतंय ते त्यांना सांगायला हवं होतं अनिशा असं म्हणते आता इथे काव्या. बघा प्रेक्षक हो, तू काल तरी सगळं सांगणारच होतीस ना त्यांना असं म्हणते अनिशा. हो सांगणार होते, खरंच सांगणार होते असं म्हणते आता इथे काव्या. कालचा अर्धा दिवस खूप सुंदर होता अनिशा माझ्यासाठी असं म्हणते आता इथे काव्या. बघा प्रेक्षक हो, छान रेडी झाले होते, छान साडी नेसले होते मी असं म्हणते आता इथे काव्या. पार्थने सुद्धा छान कोट घातला होता असं म्हणते काव्या. किती हँडसम दिसत होते ते असं म्हणते काव्या. त्यांना सांगायचं होतं मला असं म्हणते ती. तर आता इथे ती म्हणते की खूप छान दिसताय तुम्ही माझे हिरो असं म्हणणार होते मी. ॲप्रिशिएट करायला हवं होतं ना मी त्यांना असं म्हणते आता इथे काव्याने. अनिशा सगळं ऐकत असते बघा प्रेक्षक हो. हे बघ ना ते मला नेहमी ॲप्रिशिएट करतात, एनकरेज करत आलेत, पण मी मात्र नेहमी दुसरेपणानेच वागले त्यांच्याशी असं म्हणते काव्य. ते त्यांच्यासाठी माझ्या डोळ्यात प्रेम शोधत पाहिले, पण मी मात्र ते कधीच ओठांवर येऊ दिलं नाही असं म्हणते काव्य. कधीच नाही असं म्हणते बघा प्रेक्षक होती. मला माझ्या गुडघ्यांवरती बसून सगळं त्यांना सांगायचं होतं गानिशा असं म्हणते काव्य. पण नशिबाने त्याच्या समोर मला गुडघे टेकवायला लावले. हे काय होऊन बसलंय ग सगळं आता अनिशा असं म्हणते काव्या. तर आता काव्या म्हणते तुला माहिती आहे का अनिशा, मी रेडी होत असताना पार्थ आले माझ्याजवळ असं म्हणते काव्या. मला म्हणाले अहो गळ्यात काहीतरी घाला. मी म्हटलं कशाला, मला बाकी कुठलाही दागिना गळ्यात घालायचा नाहीये, माझ्याकडे हे तुम्ही दिलेलं छान गिफ्ट आहे ना असं म्हणते आता इथे काव्या. आपलं काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र असं म्हणते ती. आणि काय होऊन बसलंय बघ काव्यार्थच असं म्हणते आता इथे काव्या. काव्या आणि पार्थ वेगळे झाले ग अनिशा असं म्हणते आता इथे काव्या रडत रडत बघा प्रेक्षक वेगळे झाले असं म्हणून खूप रडते ती. तर आता अनिशा म्हणते काव्या तू आता इथे बस बघू असं म्हणते आणि बसवते ती आता तिला खुर्चीवरती. नाही काव्या असं म्हणते अनिशा, काव्यार्थ कधीच वेगळे होऊ शकत नाहीत. अगं युनिव्हर्स तुम्हा दोघांना कधीच वेगळं होऊ देणार नाही, फक्त तू होप सोडू नकोस. हे बघ असं समज की तू तुझ्या पास्ट बद्दल स्वतः पार्थ जिजूंना सांगितलंस आणि त्यांना शॉक बसलाय असं म्हणते आता इथे अनिशा. तसंही ओव्हरऑल अशाच रिॲक्शन्स असत्या ना त्यांच्या. तू त्यांच्याशी बोल काव्या असं म्हणते आता इथे अनिशा. बघा प्रेक्षक हो असं म्हणते ती. आणि तुमच्यातला दुरावा कायमचा मिटवून टाक असं म्हणते बघा प्रेक्षक अनिशा आता इथे. तू विसरू नकोस की तू काव्य आहेस असं म्हणते आता इथे अनिशा. आणि माझी काव्या कधीच हार मानत नाही असं म्हणते ती. हे बघ आता फक्त प्रेम एक्सप्रेस करून नाही चालणार आहे तुला, तुझ्या प्रेमाने ते इम्प्रेस झाले पाहिजेत काव्या असं म्हणते आता अनिशा. सो टेक इट ॲज अ चॅलेंज, गो गो अँड फाईट बॅक बेबी असं म्हणते आता इथे अनिशा. पार जिजूंचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, ते तुला नक्कीच माफ करतील असं म्हणते ती. काव्या असं म्हणते अनिशा. आयुष्यात वादळं येतात, ती आपल्याला तोडायला नाही, आपल्यातल्या पॉझिटिव्हिटीला आपल्यातल्या ताकदीला जागं करायला देवाने मारलेली फुंकर म्हणजे वादळ असतं असं म्हणते आता इथे अनिशा. समोरच्यावर जीव तोडून प्रेम करणारी काव्या मी पाहिली आहे, ती कुठेतरी हरवून गेली आहे.
ह्या वादळामुळे ती काव्या बाहेर आली पाहिजेत. लिमिटलेस प्रेम करताना मी पाहिलंय तुला काव्या असं म्हणते आता अनिशा. आता ही पुन्हा तेच करायचंय तुला पार्थवर असं म्हणते बघा प्रेक्षक. अनिशा अगं प्रेमाच्या ताकदीपुढे राजे राजवाडे सुद्धा झुकले आहेत. मग हे तर टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहेत ग असं म्हणते अनिशा. माझ्यासाठी माझ्या राजासारखेच आहेत ग असं म्हणते काव्या. हो ग माझी राणी असं म्हणते आता इथे अनिशा. माझे राजा राणी नक्की एकत्र येणार खात्री ना मला असं म्हणते आता इथे अनिशा. तर आता इथे खारुतीचा वादा तोडू नाही देणार ही राधा असं म्हणते बघा प्रेक्षक हो अनिशा. तर आता इथे दुपार झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता मानिनी म्हणते असं नाही शारदाताई, पण तुम्हाला जर का माहित होतं तर एक आई म्हणून तुम्ही मला सांगायला हवं होतं ना असं म्हणते आता इथे मानिनी. खरं सांगू का असं म्हणते आता इथे काव्याची आई. काही म्हणूनच मी विचार केला असं म्हणते आता इथे शारदा. मी कोणताही निर्णय घेतला असताना तर हे दोन्ही पैकी एका मुलीवर अन्याय झालाच असता असं म्हणते शारदा. असं कसं काय म्हणताय तुम्ही असं म्हणते मानिनी. हो तसंच आहे असं म्हणते शारदा. मी जर काव्याला सांगितलं असतं की तू हो पुढे आणि सगळं खरं खरं सांग तर मग नंदिनीने माघार घेतली असती असं म्हणते शारदा. कदाचित पार्थने माघार घेतली असती असं म्हणते ती. पण जीवानी काव्याचं लग्न नक्की झालं असतं, पण नंदिनी आणि पार्थ पुन्हा एकमेकांशी नसतं लग्न केलं असं म्हणते शारदा. कुठल्या ना कुठल्या प्रकारे माझी एक ना एक मुलगी दुःखात राहणार हे मला दिसत होतं असं म्हणते ती. अच्छा म्हणजे म्हणून तुम्ही काव्याला न सांगण्याचा सल्ला दिलात का असं म्हणते मानिनी. हो असं म्हणते आता इथे शारदा. त्यामुळे किमान जीवा आणि नंदिनीचा संसार सुरू व्हायला लागला. पार्थ आणि काव्याच्या नात्यामध्ये स्थिरता निर्माण झाली. तुमच्या दोघांपैकी एकाला विश्वासात घेऊन मी सगळं सांगायला हवं होतं असं म्हणते आता इथे शारदा. एवढं मोठं सत्य मी लपवलं त्याच्यासाठी मला माफ करा. ती मोठी चूक झाली असेल पण असं म्हणते ती. नाही नाही असं म्हणते मानिनी. अहो शारदाताई असं मला खरंच म्हणायचं नाही असं म्हणते आता इथे मानिनी. आणि तुम्ही प्लीज असा विचार तुम्ही करूही नका असं म्हणते मानिनी. बरोबर आहे हो तुमचं. तुम्हाला त्यावेळेला जो योग्य वाटलं तोच सल्ला तुम्ही दिला तसं म्हणते मानिनी. आम्हीच कदाचित आम्हालाच ओळखता आलं नाही असं म्हणते मानिनी. काय कमाल आहे ना पण काव्याची असं म्हणते मानिनी. मानलं पाहिजे तिला. तुम्ही जो सल्ला दिला तो तिने मानला आणि मनावर दगड ठेवून ही मुलगी इथवर आली हो असं म्हणते मानिनी. बाकी सहन करण्याच्या बाबतीत कोणीही जास्त सोचलंय, कोणी जास्त त्याग केलाय हे सांगणं अवघडच आहे. आता आम्ही आई बाबा म्हणून कोणा एकाची बाजू घेऊच शकत नाही असं म्हणते आता इथे मानिनी. शारदाताई मी मागे पण विक्रमला म्हणाले होते की ह्या सगळ्यावर ना डिवोर्स हा पर्याय नसू शकतो असं म्हणते आता इथे मानिनी. आपण आपल्या मुलांना विश्वासात घ्यायला हवा. काळच सगळं ठीक करेल असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे रात्र झालेली दाखवली बघा प्रेक्षक. तर आता इथे कोणीतरी बेल वाजवतं बघा प्रेक्षक. तर नंदिनी आता इथे दरवाजा उघडते. तर आता इथे काउन्सिलर आलेला असतो. हाय नंदिनी मॅडम यावेळी इथे बोलवलं तसं म्हणतो आता इथे काउन्सिलर. या ना आत या असं म्हणतो आता इथे नंदिनी. त्याला तर आत येतो बघा प्रेक्षक होतो आता इथे. बसा ना असं म्हणते नंदिनी. हो हो असं म्हणतो आता तो. तर आता इथे घर वगैरे बघतो बघा प्रेक्षक होतो. वा वा असं म्हणतो आता इथे काउन्सिलर. माहेर आहे माझा असं म्हणते आता नंदिनी. म्हणजे नवऱ्याला त्रास द्यायला तुम्ही माहेरी आलात का असं म्हणते आता इथे काउन्सिलर. आता मी कायमचीच माहेरी आली आहे असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक. तर आता शॉक बसतो काउन्सिलरला. सगळं ठीक आहे का असं म्हणतो आता इथे काउन्सिलर बघा प्रेक्षक. तर आता इथे आठवतं नंदिनीला कसं काव्या आणि जीवाने धोका दिलेला असतो. त्यांचे सगळे फोटोज दाखवलेले असतात अॅनिव्हर्सरी दिवशी. तुम्ही अचानक मला इथे बोलवलात असं म्हणतो काउन्सिलर. कारण गोष्टच तशी असं म्हणते आता इथे नंदिनी. मला फास्ट ट्रॅकमध्ये आता डिवोर्स हवा असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो काउन्सिलरला. अगदी बरोबर बोलते आमची नंदिनी असं म्हणतो आता इथे धनंजय बघा प्रेक्षक हो. बसा असं म्हणतो आता इथे तो. तर आता तेवढ्यातच शारदा सुद्धा येते बघा प्रेक्षक हो, म्हणजे नंदिनीची आई. चहा वगैरे घेऊन येते ती. ह्या पाणी घ्या असं म्हणते ती. थँक्यू असं म्हणतो आता इथे काउन्सिलर बघा प्रेक्षक हो. मी असं म्हणते नंदिनी. मी ओळख पटवून देते. ही माझी आई आणि माझे बाबा असं म्हणते आता इथे नंदिनी. नमस्कार असं म्हणतो तो. आणि मी डिवोर्स फाईल केला आहे म्हणाले ना हे ते काउन्सिलर असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. काउन्सिलर म्हणजे डिवोर्स होऊ नये म्हणून कोर्टाने नेमलेला माणूस का असं म्हणते शारदा. हो करेक्ट अगदी बरोबर बोलताय तुम्ही असं म्हणते आता इथे काउन्सिलर. नातं सहज तुटू नये ते जोडून ठेवण्याच्या शक्यता पडताळून पाहाव्यात ह्याची आठवण करून देणारा माणूस म्हणजे काउन्सिलर असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. आणि आम्ही काउन्सिलर आमच्या परीने प्रयत्न करतो नातं टिकवण्याचं असं म्हणतो तो. आजकाल खूप लोक येतात का हो डिवोर्स घेण्यासाठी असं म्हणते आता शारदा. हो प्रमाण वाढलंय खरं. काय नेटवर्क पाहिजे झालंय तसं नात्यांना फुल नेटवर्क देणारा टॉवर मिळत नाही आहे लोकांना. काय लग्न संस्था इतकी कमकुवत नाही आहे आपली. तर आता इथे पार्थ आणि मानिनीला प्रार्थना करायचं दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता ते दीपक ज्योती वगैरे म्हणत असतात. तर आता तो म्हणताना भाऊक होतो बघा प्रेक्षक हो. घरची पिढा बाहेर जावी असं म्हणतो आणि तेवढ्यातच त्याला काहीतरी आठवतं. घरातली पिढा बाहेर जावं घरची लक्ष्मी असं म्हणून आता मानिनी पण थांबते बघा प्रेक्षक हो. म्हण ना पार्थ असं म्हणते बघा प्रेक्षक हो मानिनी. घरची लक्ष्मी
घरची लक्ष्मी घरात येव असं म्हणते आता इथे काव्याने येते बघा प्रेक्षक हो, तेवढ्यातच तिथे काव्या. तर आता मानिनी रडायला लागते तिला बघून आता तिथे. मनाना देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. तर प्रेक्षक हो, आजचा भाग इथे संपतो. बघूया तर त्यामध्ये काय येते. देवाच्या प्रसादाला आणि प्रेमाला नाही म्हणायचं नसतं असं म्हणते आता इथे काव्या. धीराच्या हाताचा प्रसाद खाऊन आता नवऱ्याला द्यायला आलीस का असं म्हणत आता रम्या येते बघा प्रेक्षक हो. तू घराबाहेर हो, चल बाहेर असं म्हणते रम्या. तर आता इथे काव्या पकडते रम्याचा हात. इथून पुढे जर तू पार्थ देशमुखांना त्रास द्यायला गेलीस असं म्हणते काव्या रम्याचा हात पिरगळत, तर मी स्वतः लग्न लावून देईन तुझं, कळलं असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे काउन्सिलर म्हणतो जर फास्टॅगमध्ये तुम्हाला डिवोर्स पाहिजे असेल तर तुम्हाला जीवा देशमुखांची सही आणि संमती दोन्ही लागेल असं म्हणतो आता इथे काउन्सिलर नंदिनीला बघा प्रेक्षक हो. आणि हे दोन्ही तो तुम्हाला दिल असं वाटत नाही मला, चकाचक बाई असं म्हणतो आता इथे काउन्सिलर. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.